श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. हनुमंताचे युद्ध कंदन मुख्यत्व वनविंद वसन घेऊन सीतेचे आज्ञापन फळ भोजन मांडिले. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान सीतेची आज्ञा घेतलेली आहे. भक्ताचे मुख्य प्रकार दोन. जर आम्ही नारद भक्ती सूत्राचा विचार केला, एक सांगितली प्रेमाभक्ती साध्या भाषेमध्ये, एक सांगितली साधनरूप भक्ती आणि एक सांगितली साध्यरूप भक्ती. त्यापैकी साधनरूप भक्तीचे प्रकार 9, आम्ही तिला 9विधा भक्ती म्हणतो. त्या 9विधा भक्तीपैकी दास्य भक्ती करणारा हनुमान आहे. आज्ञा पण महत्वाचं आहे. आपला जो मालक आहे, आपला जो स्वामी आहे, जी आपली स्वामी पत्नी आहे, काही जरी विशेष करायचं म्हटलं त्यांची आज्ञा घेणं गरजेचं आहे. म्हणून हनुमंतानं सीतेची आज्ञा घेतली आणि काय केलं वाचा. जोवरी होय सुधारण पडली फळे खाय वेचून घातली श्रीरामाची आन फळे तोडण खावी. काय केलं, सीतेला शब्दात अडकवलं. जाताना काय सांगितलं हनुमंताला, विचार काय केलेला आहे, मी आलोय, गुपचूप आलोय, सीतेचा शोध घ्यायला आलोय, पण रिकाम्या हातानं मी माघारी जाणार नाही. विचार हनुमंतानं केलेला आहे. सीतेनं काय सांगितलंय, पडलेलं फळ खायचं, झाडाचं फळ तोडून खायचं नाही. आज्ञा मानली. एका ठिकाणी हनुमंत बसले, शब्दाला आज्ञा केली. काय केली वाचा. जानकी आज्ञा वंदोनी शिरी वनाची करा ओया बोहरी हनुमान जाऊन या दुरी पळहारी बसला. हनुमंत बाजूला गेले, फळ खायला सुरुवात करायचे. पद्मासन घातलं, आसन घातलं आणि फळ खाण्यासाठी हनुमान सज्ज झाले. काळाग्नी आव्हानून पेटली मग बसला फळहारी वन आली महामारी वन संवारी कपी पूछ. आमच्या जठरामध्ये जठराग्नी असतो. हनुमंतानं जठराग्नीला बाजूला करून त्या ठिकाणी काळाग्नी निर्माण केला. ज्या काळाग्नीमध्ये ब्रह्मांड सुद्धा नष्ट होईल इतकी मोठी आग हनुमंतांना आपल्या जठरात लागली. किती खाल्ल्यावर मिटल, अजिबात नाही. जठराग्नी तापवला गेला. महामारी कुणावर आली, जसं कोरोनात माणसं मिली तशी महामारी या अशोकवनातील झाडावर आली. ग्रंथकर्ते सांगतात, सीतेची आज्ञाप्रमाण घातली श्रीरामाची आन उच्च वृक्ष उपडून तळी झाडून फळे खाय. सीतेची आज्ञा शिरसा वंद्य मोडायची नाही, झाडाचं फळ तोडायला जायचं नाही. मग काय करायचं, शिफ्टीनं झाडाला येडा घालायचा आणि 2 दिवशी झाड उपटायचं आणि रबाक दिवशी खाली सगळी फळ कुठं पडणार, खाली खावा म्हणले. आता आपलंच राज्य. पहिले साखरेचे टेक सेवे सेवी पित्त शामक वृक्ष उपाडा केला अनेक भक्षोनी वृक्ष जुगारी. जेवायचं काय सोपं आहे काय, जर रात्री खायचं म्हणलं लय अवघड आहे. ओमीची गोळी लागती, नाही ऍसिडिटी होती माणसाला. ओमीची लागती, पित्ताची लागती. डॉक्टर गोळ्या द्यायच्या आधी सुद्धा गोळी देतो, ही पित्ताची गोळी उपाशी पोटी घेणे. तसं हनुमंतानं चालू केलं. साखरेचं, पित्ताचं अशा प्रकारची फळ निवडली आणि हनुमान खाऊ लागले. हनुमाना पोषण न मोडी बसली बैस कान सोडी पुच्छ पूर्वी नाना परवडी वनी वृक्षी उपडी समूळ. हनुमंतानं आपली मांडी मोडली नाही. मग कसं खातोय, शिफ्टीला आज्ञा केलेले, उठ उठ उठ, जेवायला बसलोय, आचमन करतोय. सहना भवतु सहना उभरतु सहवीर्यम करवाम आहे तेजस्विना. आपल्या भाषेमध्ये वदनी कव घेता आपण म्हणतो, नाम घ्या श्रीहरीचे.
तसं आचमन पाणी जसं आम्ही वाहून पितो एखादा ठेव तसं झाडाच्या झाड फळच्या फळ हनुमंत आचमन म्हणून खाऊ लागले. कपी भोजन धर्मस्थिती पहिले दुजा घाली तृप्ती ते बैसविले दोही पंक्ती फळे अर्पी अति प्रीती. देतो तो देव आणि घेतो तो राक्षस. हनुमंतानं विचार केला अरे बाबा मी इतका चांगला आहे आणि एकट्यानंच खायचं ती म्हणून इतकं चांगलं चुंगलं हे काय बरोबर नाही. बैठक घालू म्हणले बामण बोलू संत बोलू साधू बोलू सगळ्याला पंक्ती वाढल्या खाणार कोण एकटाच हनुमंत. वाचा द्विज देश सेवी हनुमंत तेने होऊन आकृत थालेपणाचे डेकर देतोय वन विघाते कपी पुछ. कपीच्या शब्दाकडे एवढाच काम आहे. जायचं झाडाकडं चांगलं झाड बघायचं झाडानं फळानं फळानं लगटलेलं झाड बघायचं या ठिकाणी गोल 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 येणं मावायचं आणि हिसा खिसका द्यायचा झाड उपटायचं खाली पाडायचं फळ हनुमंताला आणून द्यायची आणि हनुमंतानं काय करायचं आजच्याचा एक घास ह्याचं पोट भरलं तसं पोट भरलं आखी पंगत लाखो अब्जोजनाची पंगत एकटा हनुमान जीव लागले. अनुसंधाना वाचून हनुमान नेगे अवदान वनफळाचे भाग्य गहन ब्रह्मा अर्पण कपी मुखे. ब्रह्मा अर्पण मी सहज सांगतो आपण जोपर्यंत मला वाटतं मी करतोय करता कविता मी आहे तोपर्यंत आम्हाला परमार्थ कळलेला नाही. अंबरीश नगरी आहे भगवंत नगरी. या भगवंत नगरीमध्ये अंबरीशानं काय केलं कृष्णार्पण शाप दिला दुर्वासुशीनं. कथेकडे जायचं ना आपल्याला. शाप दिला तुला जन्म घ्यावे लागतील 10 वेळेस. अंबरीश राजा तप कशासाठी करतोय एकादशीचा व्रत कशासाठी करतोय मुक्त होण्यासाठी मुक्त होता पूर्वी झाडाबद्दल घेऊन या छंद माझे माझे. पण काय केलं एकच गोष्ट केली कृष्णार्पण. मी जे जे केलंय करता कविता मी नाही त्यामुळे मी जे केलंय ते कृष्णार्पण भ्रमार्पण रामार्पण देवार्पण जोपर्यंत आम्ही करत नाही आम्ही मुक्त होत नाहीत. पिकली फळे रामार्पण जासी करी कृष्णार्पण हिरवी करी ब्रह्मार्पण सावधान प्रतिग्रासी. प्रत्येकाला कृष्णार्पण आहे. यांच्याकडे 100 रुपये वाचक सूचक यांना आलेले आहेत. गोरख भागवत यांच्याकडे वाचक सूचक यांना 100 रुपये दान आलेलं आहे. सोमनाथ नारकड यांच्याकडून असणारं 100 रुपये असणारं दान वाचक व सूचक यांना आलेलं आहे. आताच विषय दानाचा निघाला गोवी दानावर आणखी एकदा वाचा. पिकली फळे रामार्पण जासी करी कृष्णार्पण हिरवी करी ब्रह्मार्पण सावधान प्रतिग्रासी. प्रत्येकाला सावधान. काही जरी खाल्लं रामार्पण कृष्णार्पण कारण दान महत्वाचं आहे अर्पण करणं महत्वाचं आहे देणं महत्वाचं आहे. असं जसं गावकऱ्यांनी आनंद वाटला जसं दान दिलं अगदी तशा प्रकारचं दान महत्वाचं आहे. दानाचे भगवद्गीतेत प्रकार सांगितले 3 त्यापैकी सर्वात महत्वाचा दानाचा प्रकार जाऊ दे वेळ टाइम बऱ्याच गोष्टी बघून करावा लागतो. अन्नदान महत्वाचं आहे आर्थिक मदत महत्वाची आहे पण योग्य व्यक्तीला या ठिकाणी जाणं महत्वाचं आहे. ग्रंथ करते सांगता फळे खात गट गटा मिटक्या देत से मट मटा बापुल्या दावी सुर श्रेष्ठा दावी अंगोटा दैत्यासी. खायला सुरुवात केलेली आहे. अशोक वन आहे. आम्ही अशोक वनाचं वर्णन ऐकलेलं आहे. काय वन आहे या त्रिभुवनामधील प्रत्येक झाड स्वर्गामधील सुद्धा झाड रावणानं आवर्जून अशोक वनात लावलेत. प्रत्येक जातीचं झाड आहे. जे झाड देवाला सुद्धा खायला भेटत नाही ती झाड कोण खातंय हनुमान खातंय. उपटतंय खाली आदळतंय फळ खाली पडतात तिथं चालूच आहे. फळ घेतोय खातोय पण नुसतं खायला गेला. पंक्ती बसवल्या ब्राह्मणाच्या साधूच्या संताच्या ती पण झालं.
आता म्हणले वौद्ध देव बघतात त्यांना वाकडं जाऊ लागला माकडे ना शेवटी असं वाकडं दाखवतोय कसं खातोय हाय का हा? पिकली खायावडी करी हिरवी तोंड पालटावरी पिंपळी मिरे कोथिंबिरी लोणच्या वारी खात पिकलेली असे फळं खायला चालू केलं हापूस आंबा घेतला पण म्हणले लय झाला एक खाल्लं 2 खाल्लं 50 खाल्लं 100 खाल्लं 1000 खाल्लं 10,000 खाल्लं किती खायचं बदल करू म्हणले मग पुन्हा पिकल्याला खायचं नाही आधी हिरवी फळं खायची तोंडाच्या चवीत बदल करायचा म्हणजे नवीन खाऊ वाटतं ना तोंडाच्या चवीत बदल करायचा पुढचं या ठिकाणी खायला सुरुवात हनुमान करू लागले वनता वाटे जासी सामुद्रिक मेळवी त्यासी पुच्छी वंशी वनासी वृक्ष चौपासी उपडोनी वृक्ष चौपासी उपडोनी शेपटीकडे एकच काम आहे हनुमान बिचारा मांडी घालून बसलाय पळत जायचं वेगायला जायचं झाडं उपटायची आणि हनुमंताच्या तोंडापाशी दनान दिशा आजवायची बाबा फक्त हातानेच फळं खातोय सगळं अशोकवन या ठिकाणी विध्वंस होऊ लागलं जळू लागलं बेचिराख होऊ लागलं ताळतमळ वृक्ष सरवरी वाचक व सूचक यांना खरजुरी 100 पोकळी नारी रुपये केळी उपडोनी करीवड वाडी रण कल्लोळी हा नवया नाथराजाने आम्हाला नावं सांगितलेली आहेत पण एवढ्या मोठ्या अशोकवनात किती झाडं असलेली सांगता येत नाही केळीची झाडं होती आंब्याची होती खजुराची होती अशा प्रकारची प्रत्येक जातीची झाडं हनुमंतानं उपटायची तोंडापाशी आदवायची फळं खायची तोडायची नाही ती कारण सीतेला काय सांगितलं हनुमंता झाडाची फळं तोडायची नाही ती पट्ट्या शिपटीनं झाड तोडून खाली पाडून खाऊ लागला राक्षस सैन्य आतुर पळी रणी करिता रवंदोळी हा नवया हातातोळी करी दरवाळी वृक्षाच्या हनुमंताला माहित होता कशासाठी करतोय याजसाठी केला होता अट्टाच कशासाठी चालू आहे हिसका दाखवायचा आहे बघू म्हणले कोण कोण येतंय आधीच दगड धोंड पवत ढिगाला लावला म्हणले स्वतःपाशी युद्ध होईल निश्चित ऐसे जाणोनी हनुमंत शिळा पाषाण पर्वत आणले ते युद्धार्थी युद्ध नक्की होणार आहे निश्चित होणार आहे बुद्धीनं श्रेष्ठ हनुमान आहे याच्यासाठीच केलेला आहे वाट बघतोय कधी एकदाची राक्षस माझ्या कचाट्यात सापडते ती निस्ती वागायची नाही ती कशी वागायची काळ बघून टोक असलेली अणकुचीदार दगड गोळा केली जेणेकरून वृक्षाचा नायनाट होईल उपडी ताक पिंद्रे जागी झाली वन करे मनती मारा रे वनवान रे भंगिले वनकरला जागी झाली दचकली अगं म्हणली काय झालंय लय आदळापट चालू आहे मगापासून आवाज येतोय झाडाच्या आवाजानं बनकर जागी झाली अगं म्हणले काय लावला या बकर धावा मारा हाना बोंब उठली एक सारी वन भंगिले चौफेरी शस्त्र घेऊन वन करी वानरावरी लोटले प्रत्येकाला हातावर शस्त्र घेतलं कुणी तलवार घेतली कुणी गदा घेतली कुणी धनुष्यबाण घेतले सगळी बनकर कारण जर अशोकवनाला काय झालं रावणाला कळलं आपली सुट्टी नाही विचार केला सगळ्या शक्तीनिशी हनुमंतावर धावून गेले एक तळपती ओढण कांडे एक विंदिती लक्षुनी कांडे एक हानिती गोपन गुंडे एक ते धोंडे टाकीती युद्ध चालू आहे सैन्य आलेलं आहे हनुमंतानं आधीच तयारी केलेली ह्यांनी काही पण आणू द्या हनुमंताकडे सुद्धा प्रत्येक अस्त्र आहे वन उपडिले माकडे सांगता राओ मानिल पुढे
अशी धरावे रोकडे रावणा पुढे बाबांनो ह्याला धरा, ह्याला मारा, ह्याला पकडा, रावण आपल्याला सुट्टी देणार नाही. पुच्छ राम आहे विशेष टपोनी धरा म्हणती एक म्हणती आवश्यक घालून झडप धरूया. शिफ्टी तर लय लांब आहे, धरा शिफ्टी. काय म्हणले नको, अरे बाबा शिफ्टी लय लांब आहे, त्याच्या जवळ जाऊ आणि त्यालाच या ठिकाणी मागून धरू. शिवणकराची मात कोणी हनुमंत त्याचा करावया घात मग ग्रंथात शोभला. शोभला गेला, ह्याचीच वाट बघत होता. कधी एकदाची येते ती, कधी एकदाची आपल्याला मारायला येते ती. रागाला कवी काय हरवत शोभला गेला. हानिता पुच्याचा पैसा त्याची शस्त्रे करून पीठ अवघे करून एक वट बांधिली मोठ वन करा. एकाच ठोक्यात 14,000ची 14,000 वनकराची शस्त्र बुकना निस्ती बुकनावर राहिलो नाही, जी बिगर शस्त्राची राहिली. शिफ्टीला सांगितलं तशी शिफ्टीवर गेली, मोठाच्या मोठा येणा टाकला. 14,000ची 14,000 वनकर. जशी आम्ही लाकडाची गाठ मारतो तशी गाठ हनुमंतानं शिफ्टीनं बनकराची मारली. 14,000 वनकरा उच्च बाजूनिया भरा निक्षेपिले पैसागरा मस्त मकरा आहार तो. हनुमंतानं विचार केला, बघापासून खातोय का अग्नी माझ्या जवळ आलाय. किती जरी खाल्लं तरी आपलं पोट भरणार नाही. एकट्याचा विचार करायचा नाही. समुद्रातलं मास, समुद्रातलं जीव उपाशी असतील म्हणले. मोठ बांधली आणि दिली समुद्रात टाकून. राक्षसांना शार्क कोणकोणी नाव असते अजून, देव मासा असेल, व्हेल असेल, प्रत्येक मासा राक्षसांना खाऊन टाकू लागला. राक्षसी अटी सीतेची तू वध केला जसी त्याने मारून वन कराची केला वनाची विध्वंस. राक्षसी अटी सीतेची तू वध केला ज्याची त्याने मारून वन कराची केला वनाची विध्वंस. आता राक्षसांना काळजी वाटू लागली. कशामुळे झालं असं, सीतेवर सुई आली. वाचा, एकी सुटला तो वाटा एकी फळफळा मुता मूर्छा गत पैकी. आणि जेव्हा काय हनुमंताचा हिसका बघितलाय, पहिल्याने बघितलं की दुसऱ्याला सांगायची गरज नाही. लाट 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 राक्षसा का पेटला वानरू तुझ्या रक्ताचा घोट भरू गटका करू सगळ्याची गटका. आणखी जमली मला नाही. दोनदा पिटला वानरू तुझं धरू चिरू मारू तुझ्या रक्ताचा गोट भरू गटका करू सगळे. वरवा 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 तुझ्या रक्ताचा, तुझ्या दवडीचा या ठिकाणी घोट घेऊ, बघू तुझ्यात किती ताकद आहे. बाकीची राक्षस कापत कापत का असाना, मागाशी वर्णन होतं, लघवी करून का असाना पण बोलू लागले. वाचा, सीता गांधी सुंदरी हनुमान गुरु गुरु तयावरी भेने पळला निशाचरी आपण परी ते का. या ठिकाणी राक्षस सीतेच्या जवळ सुद्धा थांबेला गेली. सीतेकडे बघायचं लागलं, हनुमंत नुसती गुरगुर करायची, नुसतं जागाने बघायचं. राक्षस भिवून पळू लागले. भेने पळाली देह स्मृती नेस निघाली नाटवेची ती नागव्या जाऊन रावणा प्रती मग सांगती वनबोंब तशीच सुटली. कपडे सुद्धा घालायचं भान राहिलं नाही. उघडी नागडी परत राक्षस रावणापर्यंत येऊन पोचली.